जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अन्न ही आपल्या मुख्य गरजांपैकी एक गरज आहे. बरीचशी धडपड धावपळ आपण करत असतो त्या अन्नासाठीच करत असतो. मग रोज आपण जे खातो ते आपण किती बरोबर खातो, योग्य खातो किंवा त्याच्यात काही भेसळ तर नाहीये ना, हे कसं ओळखायचं आणि ईट राईट म्हणजे काय, ह्या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपण 3 तज्ज्ञांना आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत मंगला गाडगीळ मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत छाया वारंगे मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचंही स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या खरेदी समिती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्या. आणि आपल्याबरोबर आपले तिसरे तज्ज्ञ आहेत अभिमन्यू काळे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत तुमचं. सर आयुक्त आहेत अन्न व औषध प्रशासन. हे तिघही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की अन्न भेसळ ती कशी ओळखायची आणि योग्य कसं खायचं याबद्दल. मी सर तुमच्यापासूनच सुरुवात करते की जेव्हा आपण अन्न भेसळ म्हणतो आहोत तर ती कशा पद्धतीने होते किंवा भेसळ म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल, भेसळ म्हणजे आपण जो पदार्थ मागितलेला आहे त्याऐवजी दुसरा कुठला तरी पदार्थ त्यात मिसळून आला की त्याला साध्या भाषेत भेसळ म्हणायचं. आपल्याला आणखी समजावून सांगतो की एक आपण आज जर गहू घेतला तो 35 रुपये किलो आहे आणि ज्वारी 50 रुपये किलो आहे. मग मी गहू विकत आणत असताना त्यामध्ये जर मला थोडी ज्वारी मिसळून आली मग तिची किंमत जरी जास्त असली तरी मी मागितलेला आहे गहू, मला मिळायला हवा गहू, मग तो गहूच मला मिळायला पाहिजे, अन्यथा ती भेसळ होते. रूढ अर्थाने आजपर्यंत माती काडी कचरा याला आपण भेसळ म्हणत होतो, परंतु केवळ तो प्रकार नव्हे. मी जर दूध मागितलं तर मला ते शुद्ध दूधच मिळायला हवं, त्यात पाणी भेसळ नको. आणि तसंच मी जर बाजारात जाऊन पाणी मागितलं विकत तर त्या पाण्यामध्ये पण कसली भेसळ नको. या मूळ पदार्थ जो मागितला तोच पदार्थ मिळणे, तो नाही मिळाला तर त्याला आपल्याला साध्या भाषेत भेसळ म्हणता येईल. म्हणजे हा जो गैरसमज आहे की भेसळ म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या जीवघेणीच असू असेल शकते, असं काही गरज नाही. जरी जीवघेणी नसली तरीही विशेषतः ग्राहकांनी हा हक्क आपला बजावला पाहिजे की मला जे मागितलं तेच मिळायला हवं, अन्यथा ते जर नाही मिळालं तर ते भेसळ या सदरामध्ये जाऊ शकतं. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे की भेसळ म्हणजे कुठल्याही प्रकारची असू शकते. मग यामध्ये आपण जर विचार केला तर मला तुम्हा दोघींकडून जाणून घ्यायचं आहे की आपण अन्न घटक आणि नाशिवंत पदार्थ असं एक सरळ जर त्याचे 2 भाग केले तर नाशिवंत जे पदार्थ आहेत त्यातली भेसळ ती काय असते, कशा पद्धतीने होते, ती कशी ओळखायची आणि मग ते योग्य पद्धतीने पदार्थ ठेवायचे कसे, मंगलाताई तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. नाशवंत पदार्थामध्ये सगळ्यात प्रथम मी उदाहरण घेईन ते दुधाचं घेईन. कारण दूध आपल्याला प्रत्येकाला लागतं, रोज लागतं आणि सकाळी उठल्यापासूनच चहा कॉफी किंवा दूध पिणे याच्यासाठी आपल्याला दूध लागतं. तर बहुतेक ठिकाणी दुधाची पिशवी आपल्याकडे येते. दुधाची पिशवी तो दरवाजाला लावून टाकून जातो आणि मग ते आपण घेतो. पहिल्यांदा सगळ्यात लक्षात घ्यायचं की ही नाशवंत पदार्थ असल्यामुळे दुधाची पिशवी ही फ्रीजमध्येच ठेवलेली असायला लागते. त्यामुळे ती जेव्हा आपल्या हातामध्ये येते तेव्हा ती आपल्या हाताला गारच लागायला पाहिजे, रूम टेम्परेचरची ती असता कामा नये. दुसरं एक साधी गोष्ट आपण बघितली पाहिजे की त्याच्यातून थेंब थेंब दूध गळत नाहीये ना. कारण मध्यंतरी सिरिंज गँग जी होती ती सिरिंजनी चांगलं दूध काढून घ्यायची आणि त्याच सिरिंजनी दुसरं पाणी त्याच्यामध्ये भरायची. आता ते जे तिथे छोटंसं भोग पडतं, हे भोग मेणाने म्हणा किंवा अन्य काही कारणाने ते बुजवलं जातं, पण ते समजा निघालं तर त्या भोकातून थेंब थेंब दूध गळत राहतं. त्यामुळे तसं गळत नाहीये ना
हे पहिलं बघितलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आपण साधं बघू शकतो की समजा अशी पिशवी आपण टेबलावर ठेवली आणि त्याच्यावरून हा असा हात फिरवला तर बघा तुम्हाला असं जाणवेल की हे एक प्रकारे उशीसारखं फिलिंग येते. त्याच्यातलं एअर प्रेशर त्याच्यामध्ये जी मुद्दाम हवा भरलेली असते त्याच्यामुळे हा असं एक फिलिंग येतं. बरोबर. त्याच्यानंतर समजा आपण ही अशी पिशवी जर उचलून धरली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याचे चारी कोपरे असे छान टवकारल्यासारखे असे टोकदार दिसतात आपल्याला. ते समजा ते दिसत नसतील ते कधी होतं जेव्हा समजा ज्याला भेसळ करायचे तो जो त्यांनी जर का हा इथला टवका काढला, दूध काढून घेतलं चांगलं आणि पाणी भरलं आणि ते परत जर का सील केलं तर ही जी आहे ही जी शिवण आहे ही दातेरी असते, ही कधी सरळ नसते. पण ते सील करताना ते सरळ होते, ती दातेरी राहत नाही आणि त्यामुळे ही अशी टोकं पण दिसत नाहीत. हे बघून घ्यायचं. आणि त्याच्याशिवाय ही जी एक इथे आणखीन एक शिवण असते ती सुद्धा आपण नीट बघून घेतली पाहिजे की तिथे प्रॉब्लेम नाहीये ना काही. बरोबर. ही जी आहे इथे या सोप्या म्हणजे चाचण्या युजर्स टेस्ट म्हणतात ग्राहकांसाठी. आणि मग आपण म्हणतोय की स्टोरेज किंवा या सगळ्या नाशिवंत पदार्थांचं ते कशा पद्धतीने केलं तर ते योग्य राहू शकतं ह्याबद्दल काय सांगाल? की फ्रीज असलं पाहिजे, थंड असलं पाहिजे, हेच? हो, थंड असलं पाहिजे ते एक तर आहेच आहे. आणि इतर नाशवंत पदार्थ म्हणजे आपण शक्यतो दुधावर जास्ती आपण फोकस करतो कारण तेच आपल्याला दूध दही म्हणा ह्याला जास्ती लागतं. आता हे झाले नाशवंत पदार्थ. आता इतरही अन्न घटक आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल चाहते? आता अगदी आपलं रोजचं जेवण, कारण आपल्याला ते मस्ट आहे, आपण ते नेहमीच घेतो. तर हे जेवण करताना एक अन्नधान्य कडधान्य डाळी आणि दुसरा भाग असतो भाजी वगैरे असं. तर आपण अन्नधान्य कडधान्य डाळी हा जर एक विषय घेतला तर ह्या अन्नधान्य तृणधान्य असतात. त्यात म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी ही सगळी तृणधान्य. डाळी येतात ते चिलटे वगैरे काढून ती होते. आणि दुसरी कडधान्य. हे जर 3 कॅटेगरी आपण केल्या तर या निवडताना सुद्धा त्यामध्ये भेसळ आहे की नाही. कारण हल्ली आता सरांनीच असं म्हटलं की त्यात काडी, कचरा असणं ह्या हल्ली गोष्टी नाही दिसत, परंतु ग्रेड मात्र आहे. 1 नंबर. म्हणजे एखादी डाळ 100 रुपये किलो असेल, दुसरी 80 असेल, तिसरी 60 असेल तर ती ग्रेड असते. ते समजा आपण अगदी बी ग्रेड घेतली किंवा ए ग्रेड घेतली तर ती डाळ एकसारखी आहे का हे पहिलं बघणं. त्याच्यानंतर त्यात हिरवी डाळ आहे का हे बघणं. म्हणजे हिरवी डाळ म्हणजे ती कच्चा दाणा तो. पुन्हा साल असलेली त्याच्यावर त्यांचं ग्रेडिंग ठरतं. की साल नसेल तर म्हणजे उद्या आपण वरण केलं आणि ती डाळ भिजत घातली तर ती सालावरती तरंगतात, तर तीही असता कामा नयेत. त्याच्यावर सुद्धा ती ए बी सी अशा त्यांच्या ग्रेड ठरतात. तर हेच तांदळामध्ये सुद्धा हेच प्रकार आहेत, कडधान्यांमध्ये पण हेच आहेत आणि डाळींमध्ये पण हेच आहेत. आता कडधान्य आपण निवडताना कडधान्य जरी डोळ्याला ती छान दिसली तरी शिजल्यानंतर त्यांची आपल्याला लागणारी चव ही आपल्याला डोळ्याने निरीक्षण करूनच समजते. आणि दुसरी एक त्याच्यापेक्षा पुढची जाऊन टेस्ट ती आता सामान्य ग्राहकाला रोज करता येत नाही, परंतु आमच्या संस्थेमध्ये ती केली जाते. ती कडधान्य आम्ही आणून भिजवून निवडून त्याचे मोड काढणे वगैरे हे सगळे प्रकार करतो आणि नंतरच आमची खरेदी होते. तर सामान्य ग्राहकांनी सुद्धा हे करण्यासारख्या गोष्टी आहेत. थोडा वेळ देणं गरजेचं आहे फक्त. आपण ज्या गोष्टी निवडतो त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी आपण चांगल्या वस्तू जे रोजचं अन्न आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकू. हे सगळं आपण भेसळीबद्दल बोललो किंवा कशा पद्धतीने ती ओळखायची किंवा साठवणूक वगैरे किंवा आपण साध्या निरीक्षणातून कसं ओळखू शकतो. पण ह्या पलीकडे जाऊन सर अन्न सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात त्याबद्दल काय सांगाल? पहा, खरोखर आता जीवन आपलं इतकं कॉम्प्लेक्स व्हायला लागलेलं आहे आणि विशेषतः आपण या 20व्या शतकापासून रासायनिक खतं औषधं वापरायला लागलो तेव्हापासून आपल्याला अन्नाची सुरक्षितता हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर निर्माण झाला. यासाठी आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनोच्या वतीने FAO म्हणून जी संस्था आहे ती काम करत आहे आणि जगभरातल्या सर्व देशांमध्ये अन्नाची क्वालिटी एका विशिष्ट प्रकारची असावी यासाठी FAOच्या वतीने अनेक करार केले जातात. आपला गॅट करार असेल, अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक देशातील अन्नाची एक विशिष्ट क्वालिटी असली पाहिजे आणि ते अन्न मानवी जीवनाला सेफ असलं पाहिजे. हा त्याच्या मागचा सगळा खटाटोप आहे आणि त्यासाठी मग अनेक चाचण्या केल्या जातात. आपण देखील जे अन्न खातो
त्याच्या चाचण्या केल्या जातात. त्यासाठी मोठी लॅबोरेटरीची एक शृंखला या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जे काही आपण अन्न ग्रहण करणार आहोत ते अन्न मानवी शरीराला हितकारक आणि सुखकारक असावं, यासाठी आपण जे काही सगळे नियम केले, कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी करतो, याला आपण एकत्रितरित्या फूड सेफ्टी अशा पद्धतीने म्हणू शकतो. या सगळ्या घटकांचा त्याच्यात समावेश आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आजच्या चर्चेत पुढे आपण बोलणार सुद्धा आहोत. योग्य खाणं, ईट राईट ज्याला आपण म्हणतो, हे सर्वांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. भेसळीबद्दल आपण बोललो, ती ओळखायची कशी ह्याच्याबद्दल बोललो, आपण काय करू शकतो, अन्न सुरक्षा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मुळात ह्याची सुरुवात योग्य खाणं, ईट राईट इथून होते. तर त्याविषयी बोलूयात आपण. ईट राईट हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे. खरंय. आपला जो वदनी कवळ घेता श्लोक आहे, त्या श्लोकातल्या आपण 4 ओळी जर लक्षात घेतल्या, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पहा काय होतं, बऱ्याच वेळेला आपण अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो, तशा प्रकारचं आपलं होत असतं. त्यामुळं ईट राईट म्हणजे काय, तर तुम्ही काय खायला हवं, तर हे केवळ खाणं नव्हे, ते यज्ञ कर्म आहे. एकेकाळी यज्ञाला जो या देशामध्ये महत्व होतं आणि जे पावित्र्य होतं, त्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. अन्न आपल्या या सगळ्या परंपरेत सांगण्यात आलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण काळाच्या ओघामध्ये आणि विशेषतः गेल्या 20-25 वर्षातल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण अनेक असे रेडी टू ईट पदार्थ खायला सुरुवात केलेली आहे. अनेक आपली कुटुंब व्यवस्था थोडी बदलली. गृहिणींना पूर्ण वेळ स्वयंपाकघरात द्यायला जमत नाही, त्यांना पण काम करायचं आहे आणि यातनं अनेक आपल्याला रेडी टू ईटच्या प्रकार आले आणि त्यामध्ये आपण कुठेतरी पोषण द्रव्य हरवून बसतो की काय, अशी चिंता वाटते आहे. ते थोडं याच्यावरती अभ्यास झाला आणि म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये ईट राईट कॅम्पेन ही आलेली आहे. आता ईट राईट कॅम्पेन काय आहे, तर मूळ म्हणजे आपण चांगलं खा. ईट राईट साध्या भाषेत म्हणजे चांगलं खा. चांगलं काय खा, तर जे न्यूट्रिशियस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, जे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे आणि जे पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजेत. उदाहरणार्थ पहा, आपल्याकडं कधीही आपण जास्त तेलकट खात नव्हतो. आपलं जे परंपरागत जेवण होतं त्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ, गोडाचे पदार्थ हे फार रेअर असायचे. म्हणजे कधीतरी सणासुदीला आपण गोड करायचं, सणासुदीला तळलेलं असायचं. परंतु गेल्या काही वर्षात ही बदलती जीवनशैली पाहून आता शासनाने याच्यामध्ये लक्ष घालायचं असं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं आपण ही ईट राईट कॅम्पेन जी घेतलेली आहे, यात न्यूट्रिशियस खा, काय खा हे तर सांगतोच आहोत आपण. उदाहरणार्थ मिलेट्स, आता आपण हे इंटरनॅशनल इयर यावर्षी आपल्या पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे, जगभरामध्ये ते गाजतं आहे. आता खरं म्हणजे मिलेट्स आंतरराष्ट्रीय जर पाहिलं तर जगात सर्वात जास्त मिलेट्स तयार होतात भारतात. ज्वारी बाजरी याच्यावरच आपण जगलो, आपल्या अनेक पिढ्या जगल्या. परंतु गेल्या काही वर्षात, विशेषतः 60च्या नंतर लोकसंख्या वाढली आणि गहू हा भूक भागवण्यासाठी उपयोगी पडायला लागला. यात मिलेट्स कुठेतरी मागं पडली होती. आपण या ईट राईट कॅम्पेनमुळं मिलेट्सना परत एकदा मानाचं स्थान दिलेलं आहे. आपण गेल्या अनेक वर्षामध्ये तुपाबद्दलचे जे गैरसमज होते की तूप हे त्रासदायकच आहे, विशेषतः कोलेस्ट्रॉलमुळे आलं होतं. आता आपण पाहतो आहोत की अनेक कुटुंबांमध्ये आपण विशेषतः तूप गाईचं त्याच्यामध्ये आपण प्रेफरन्स देत आहोत. तर ईट राईटमध्ये आपण काय खावं, तर जे मिलेट्स सारखे जे कमी तेल तूप अशा प्रकारचे पदार्थ खावेत आणि काय टाळावं, तर तळलेले पदार्थ टाळावेत, विनाकारण गोड टाळावं, विनाकारण खारट पदार्थ टाळावेत. जसे आपण रक्तदाब आता जो वाढलेला आहे देशभरामध्ये, त्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे की विनाकारण आपण सॉल्टी पदार्थ जास्त खायला लागलो होतो. याचा सगळ्यांचा परिपाक म्हणून म्हणाल तर ईट राईट कॅम्पेन आहे. हो, या सगळ्यामध्ये आपण जेव्हा शेतमालाचा जर विचार केला की रोजचं अन्न जर म्हणतोय आपण, तर भाजी आहे किंवा फळं आहेत, हे सुद्धा आपण विकत घेतो. आणि हल्ली आपल्याला सर्रास एक गोष्ट जाणवते, आपल्याला सुद्धा जाणवत असेल की कधी कधी चवच लागत नाही किंवा ती खूप कोवळी आहे का, ती मुद्दाम पिकवली आहे का ही भाजी, असं सुद्धा वाटू शकतं. याबद्दल तुम्ही काय सांगा? आता हे पण आपलं निरीक्षण खरोखर वास्तवामध्ये मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन की आपल्याला हे जाणवत आहे आजकाल की फळं आणि भाज्या यांच्यामध्ये काहीतरी चव कमी झालेली आहे किंवा पहिल्यासारखी चव लागत नाही. तर याचं मूळ एक कारण लक्षात घ्यायला लागेल आपल्याला की आपण ज्यावेळी
लोकसंख्या वाढली म्हणून प्रोडक्शन वाढवत आहोत, त्यावेळी ते प्रोडक्शन वाढवताना आपण खतांचा, कीटकनाशकांचा वापर करावाच लागतो, त्याशिवाय ते वाढणार नाही. त्यामुळं आपल्याला पदार्थ मिळत आहेत, परंतु मूळ जुनी चव जी आहे बरोबर. ती विसरतो आहोत. आता याला एक पर्याय म्हणून आपण ह्या ईट राईट कॅम्पेनमध्येच शासनाने, विशेषतः मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगेन की 2 प्रकारच्या मोहिमा शासनाने राबवलेल्या आहेत. त्यातली एक आहे आमचं ऑर्गॅनिक फूडसाठी आमचं एक रेग्युलेशन आलेलं आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फूड कशा प्रकारचं असावं त्याचे नियंत्रण. आणि दुसरं आहे रेसिड्यू फ्री. ज्यावेळी आपण बाजारामध्ये जातो त्यावेळी फळं, भाज्या, कडधान्य, तृणधान्य ही घेत असताना जर आपण मागणी करायला सुरुवात केली ग्राहक म्हणून की मला रेसिड्यू फ्री गहू द्या, मला रेसिड्यू फ्री तांदूळ द्या, मला ऑर्गॅनिक भाज्या द्या, मला ऑर्गॅनिक फळं द्या, तर मला वाटतं हळूहळू ही आपण मागणी सुरुवात केल्यानंतर तिचं प्रोडक्शन वाढायला मदत होईल. आणि आजचं जे रेग्युलेशन आहे की ज्याच्यात आज आपल्याला दुहेरी आहे. आपण बघितलं तर ग्राहक म्हणतात ते थोडं महाग आहे, आणि शेतकरी म्हणतो मी जर ऑर्गॅनिक केलं तर मला ते परवडत नाही. ह्याला आपल्याला कुठंतरी योग्य सुवर्ण मध्य साधावा लागेल आणि त्यासाठी मागणी वाढावी लागेल. अशा प्रकारे जर आपण केलं तर शासन त्या दिशेने रेग्युलेशन घेऊन आलेलं आहे. आपली जी चिंता आहे की चव कमी होते आहे, खतांचा वापर जास्त आहे, याच्यावरती उपाय म्हणून आता शासन पावलं टाकत आहे. खरं. शायद MGP सुद्धा एका अर्थाने या ईट राईट कॅम्पेनचा भाग आहेच, नाही का? अगदीच. तुम्ही कसं हे सांगाल? कारण संस्थेचं मुळातली जी सुरुवात झाली तीच उत्तम दर्जाचं देणे हेच होतं. आणि आता गेली 48-49 वर्ष आम्ही हेच तेव्हापासून करतोय. आणि तो उत्तम दर्जा कसा मिळेल यासाठी मार्केटमध्ये जाऊन ती धान्य किंवा ती कडधान्य, ते ड्रायफ्रुट्स असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, म्हणजे खडे मसाले, अख्खे मसाले, हे सगळे उत्तम दर्जाचेच आम्ही निवडलं जातो. आता आमच्याच संस्थेमध्ये असंही होतं की शासनाकडूनच होतं की आर्थिक दुर्बल घटक पण या समाजात आहे. आता उत्तम दर्जा म्हटलं की अर्थात त्याचं काहीतरी मूल्य आपल्याला मोजायला लागतं, जे काही एक आर्थिक दुर्बल घटकाला जमत नाही. म्हणून आमच्याच याच्यातून त्यांना सुद्धा चांगलं काही देता येईल म्हणून आमची ती योजना होती, ती आम्ही राबवली. पण गंमत अशी झाली की कालांतराने ते आर्थिक दुर्बल ज्यांना आम्ही म्हणत होतो त्या, विशेष करून त्या महिला, कारण महिला आमच्याकडे बहुतेक सभासद महिला आणि कार्यकर्तेही महिलाच आहेत मेजॉरिटीने, तर त्या असं जाणायला लागल्या की ही संस्था तर एकदम उत्तम दर्जाचं देते, माझ्या मुलाबाळांना जर का मी हे घातलं, म्हणजे भले ती कामवाली असू दे, काम करणारी बाई असू दे किंवा कोणी असू दे, मी घातलं तर माझं कुटुंब चांगलं खाईल. कारण कोणत्याही बाईला आपल्या घरात आपल्या कुटुंबाला चांगलं खाऊ घालावं हे वाटतं. आणि नंतर मग ते जे सभासद आमचे होते ते आमच्या मेन सोर्समध्ये आले आणि आर्थिक दुर्बल घटक आमच्याकडून हळूहळू विलीन झाल्यासारखं झालं. आणि आजही ते आमचे सभासद आहेत, उत्तम दर्जाचं खातात आहेत. संस्था आमची उत्तम दर्जाचं द्यायचा प्रयत्न करते. आणि खरंच असं वाटतंय कधीतरी हे चित्र दिसेल की आपले भारतातले सगळेच लोक उत्तम दर्जाचं खातील. म्हणजे अन्न सुरक्षेमध्ये जो एक क्रायटेरिया आहे की आणि ओघाने शेतकरी सुद्धा उत्तम दर्जाचंच करतील. बरोबर आहे. मग त्यात दर्जा खाली असणारच नाही. आपण इथे गुणवत्तेबद्दल बोलतोय. MGP नेहमीच गुणवत्तेचा आग्रह धरत असते आणि वेगवेगळ्या चाचण्या आपण घरच्या घरी सुद्धा करून बघू शकतो की ह्याच्यामध्ये फरक कसा. तर मसाल्याचे जे पदार्थ आहेत वेगवेगळे किंवा ह्याच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो सुद्धा आपण ओळखू शकतो का? हो, ओळखू शकतो. पण आता मी जास्ती करून दिवाळीच्या निमित्ताने खवा किंवा मिठाई जी येते तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलीन. मसाल्याबद्दल आपण बोलू, मी ते पण दाखवीन. जरूर. तर माझ्याकडे आता ही 2 सॅम्पल्स आहेत खव्याची. तर आपण बघूया ह्याच्यातलं कुठला चांगलं आहे आणि कुठलं काय खराब आहे. ओके. तर ह्याच्यासाठी एक रिएजंट किंवा एक केमिकल लागतं, हे म्हणजे टिंक्चर आयोडीन. टिंक्चर आयोडीन हे छोटीशी बाटली असते, केमिस्टकडे कुठेही मिळते, स्वस्त असते, 30-35 रुपयापर्यंत मिळून जाते. आपण 2-2 थेंब दोन्हीकडे घालूया आणि बघूया काय आपल्याला फरक दिसतोय ते. टिंक्चर आयोडीन आपण दोन्ही सॅम्पलमध्ये घातलंय आणि आपल्याला असं दिसतंय की ह्या सॅम्पलमध्ये टिंक्चर आयोडीनचा रंग तसाच राहिलाय, म्हणजे तो ब्राउनिश आहे. आणि इकडचं जे आहे ते मात्र काळं झालंय. काळं का झालं? कारण त्याच्यात मैद्याची भेसळ आहे. कारण जो पदार्थ भेसळ म्हणून मिक्स करायचा आहे तो त्याच रंगाचा असला पाहिजे.
त्याला वेगळा वास असता कामा नाही, कारण तो लगेच ओळखता येईल आणि तो स्वस्त असेल तर भेसळ करण्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्यामुळे खव्यामध्ये किंवा मिठाईसाठी म्हणून खव्यात नेहमीच मैद्याची भेसळ केली जाते. अच्छा. आणि ती कशी ओळखायची, तर हे टिंक्चर आयोडीन, कुठेही स्टार्च म्हणजे मैदा म्हणा, कणिक म्हणा, तांदूळाचं पीठ म्हणा, हे जर का शोधून काढायचं असेल तर टिंक्चर आयोडीनने आपल्याला शोधता येतं. शाळेतले प्रयोग आहेत हे शाळेतले प्रयोग आहेत. आणखीन एक दुसरी गोष्ट मी अशी सांगेन जी. की मिठाईवर बऱ्याचदा सगळ्यांना ती चांदीचा वरखा हवा असतो, पण चांदी आहे महाग. मग त्याच्याऐवजी ही लोक काय करतात की ॲल्युमिनियमचा वरखा बनवतात आणि तो तिथे लावतात. आणि खरंच चांदी आपल्या आयुर्वेदात सुद्धा सांगितलेलं की थोड्या प्रमाणात का होईना आपल्या पोटात गेली पाहिजे. पण ॲल्युमिनियम मात्र आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे, हानिकारक आहे. पण मग हे ओळखायचं कसं, तर साधा जर का आपण ती मिठाई खाल्ली ॲल्युमिनियम वरखाची तर त्याचा गोळा होतो आणि तो आपल्या दातामध्ये राहतो. आणि चांदीचा वरख असतो तो मात्र चावून त्याचे बारीक तुकडे होऊन आपण ते गिळू शकतो. म्हणजे आपल्याला हे लगेच लक्षात येतं. घाई ही जी आहे ना गोष्ट आपली सध्याची, त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या चाचण्या आपण पार विसरून गेलेलो आहोत, नाही का सर? ह्यामध्ये आता मिठाईचा विषय निघालाच आहे, तर मिठाईचे जे उघड्यावर पदार्थ म्हणजे ते लूज विकले जातात, तर त्याच्यासाठी काही नियम अटी आहेत का? आणि त्याबरोबरीने अन्न सुरक्षा, ईट राईट जरी आपण म्हटलं तरी आठवड्यातनं एकदा मला कधीतरी ठेल्यावर जाऊन पाणीपुरी खावीशी वाटते किंवा वडापाव खावासा वाटतो. मग त्यांच्यासाठी काही नियम किंवा अटी आहेत? पहिल्यांदा मी या दिवाळीच्या निमित्तानं सांगेन की, आणि सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगेन की FDA वतीने किंवा FDA ज्या रूल्सच्या आधारे काम करतं त्या फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI ज्याला म्हटलं जातं, यांच्या रूल्सच्या वतीनं कंपल्सरी आहे. आता तुम्ही कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर तो जो ट्रे असेल त्या ट्रेमध्ये ती मिठाई कधी भरलेली आहे त्याची तारीख लिहायची आहे आणि ती कधीपर्यंत खावी याची तारीख लिहायची आहे. हे यासाठी ग्राहकांनी आग्रह धरावा. आणि याचबरोबर मी आपले अन्न व्यावसायिक आहेत त्यांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की हे तुमच्यावर सक्तीचं आहे, हे कंपल्सरी आहे. तुम्हाला जे लायसन्स दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही याला बंधनकारक आहात आणि याचं पालन करावं. ह्या एवढ्या छोट्या गोष्टीची जरी आपण एक सगळ्यांनी खबरदारी घेतली की मिठाईची मी खरेदी करताना त्याच्यावर कुठपर्यंत म्हणजे बेस्ट बिफोर ज्याला आपण म्हटलं जातं त्याची एक्सपायरी डेट ती लिहिलेली आहे का, हा आग्रह आपण ग्राहक म्हणून धरला पाहिजे. हळूहळू ते कल्चर निर्माण होईल. आज जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला आता भेसळीचं प्रमाण किंवा अत्यंत गहू तांदूळ आणला आणि त्यात आता माती आणली, खडे आणले, हे प्रमाण खूप कमी झालं. हे काळाच्या ओघामध्ये FDAच्या वतीने जे रूल्स केले गेले आणि जे पालन करण्याचा आग्रह धरला गेला त्यामुळं घडलेलं आहे. आपण थोड्या दिवसात सगळ्या ग्राहकांनी मिळून आग्रह धरला तर हळूहळू मिठाई आणि मिठाईचे पदार्थ याच्यामध्ये देखील निश्चितपणे फार मोठा बदल. बरोबर आहे, सोपं आहे. आपण दुकानात जाऊन बघायचं की इथे लिहिलंय की नाही, नाहीतर मग दुकान नसेल तर बदलायचं, त्याला आग्रह धरायचा की तू लिहायला हवा. खरंय, खूप सोप्या गोष्टी असतात, फक्त पुढाकार घेणं गरजेचं आहे. सर, टपरीचा विषय मी थोडा नंतर घेते. आता तुम्ही FDA आणि FSSAI बद्दल बोललात, तर ह्या दोन ज्या आहेत त्याच्याबद्दल काय सांगा? आता आपल्याला मी जसं सांगितलं की भारत देशामध्ये एकत्रितरित्या फूड सेफ्टीच्या दृष्टीनं काम करणारी संस्था म्हणजे फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया. याच्यापूर्वी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की 1954 साली पहिल्यांदा प्रिव्हेन्शन ऑफ अडल्ट्रेशन ऍक्ट आला. तर भेसळ प्रतिबंधक कायदा आपण ज्याला म्हणतो तो भारतामध्ये 1954 साली आला. त्यापूर्वी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नगरपालिकांमध्ये, महापालिकांमध्ये वेगवेगळे रूल्स होते, वेगवेगळ्या पद्धतीचे नियम होते. ह्या सगळ्यांचा मिळून एकत्रित अभ्यास करून राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा भेसळ प्रतिबंधक कायदा आला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेसळ प्रतिबंधकचं काम सुरू झालेलं दिसतं. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये जसं अनेक गोष्टी बदलत गेल्या, रासायनिक खतांचा वापर झाला, अन्न सुरक्षेबद्दलची चिंता निर्माण झाली, अन्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालं, प्रोसेस फूड यायला लागलं, इम्पोर्टेड फूड यायला लागलं. ह्या सगळ्यांचा विचार करून जुन्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आणि तो कायदा फूड स्टँडर्ड्स FSSAI जी संस्था आहे तिची निर्मिती झाली आणि 2006 साली तो कायदा अंमलात आला. आता त्याला फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी ऍक्ट आपण ज्याला आपण म्हणतो तो कायदा सध्या अंमलात आहे. हा 2006 साली कायदा संसदेमध्ये पारित झाला. त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी
11-12 सालापासून सुरू झाली. आणि मग हा कायदा केल्यानंतर देखील अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नियम करणं गरजेचं आहे, काही रेग्युलेशन्स करणं गरजेचं आहे, हे लक्षात येत गेलं. आणि त्या प्रकारे हळूहळू वेगवेगळे नियम येत गेले. मग त्यात अन्नामध्ये कशा प्रकारचा रंग असावे त्याचे नियमन करण्यात आलं. विक्री करताना त्याचे लेबलिंग कसं असलं पाहिजे त्याचं नियमन करण्यात आलं. जे अन्नपदार्थ तेल असेल तर तेलामध्ये कशा प्रकारची गुणवत्ता टिकवली पाहिजे त्याचं नियमन करण्यात आलं. नव्याने मी जसं आपल्या प्रेक्षकांना विनंती केलेली आहे की आपण ऑर्गॅनिक फूड आणि रेसिड्यू फूड याचा आग्रह धरावा, त्यासाठी ते रेग्युलेशन करण्यात आलं. अशा प्रकारची ही रेग्युलेशन्स कायदे तयार करणं हे काम FSSAI ही संस्था देश पातळीवर करते. आणि मग त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे मात्र प्रत्येक राज्यामध्ये FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, त्या FDAच्या आयुक्तांच्या मार्फत ह्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली जाते. थोडक्यात बदल सांगायचा असा तर कायदे करणारी संस्था FSSAI आहे आणि राबवणारी संस्था FDA आहे अशा प्रकारचा, पण तो दोन्ही मिळून नियम एकच राबवत आहेत. मगाशी आपण जे सेंद्रिय म्हणजे आता सरांनी परत उल्लेख केला की सेंद्रिय खतांचा वापर किंवा रासायनिक खतांचा वापर कमी करणं, ह्या सगळ्यामध्ये शायद तुम्हाला असे अनुभव आलेत का की आता एवढ्या वर्षात तुम्ही ती तपासणी करून सगळे अन्न घटक खरेदी करता MGP तर्फे, तर त्याच्यामध्ये काही असे फरक दिसतात का तुम्हाला की अरे ह्याची गुणवत्ता वेगळी आहे किंवा हा पहिल्यांदाच अनुभव आला, असं ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं? हो, असं होतं का? येतात अनुभव. आता विशेषतः डाळी, आम्ही ज्याला डाळी बघतो त्यावेळेला चण्याची डाळ. आता चण्याची डाळ जर आपण खरोखर ती चावली दाताखाली तर बेसनचा स्वाद आला पाहिजे. आपल्याला तर बेसनचं सुवास किंवा त्याचा सुगंध, त्याची टेस्ट ही आपल्याला चावल्यानंतर कळते. पण एक एकदा दिसते चण्याच्या डाळीसारखीच, परंतु तो स्वाद हरवलेला वाटतो. किंवा त्याचं बेसन केलं तर त्याला तितकं, आपण पिठलं केलं, झुणका केलं तर त्याला तो स्वाद येत नाही, किंवा लाडू केले तर तो स्वाद येत नाही. आणि इथं नेमका तो परिणाम रासायनिक खतांचा आहे. अच्छा. आता याच्याकडं अलीकडं शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्यात सुधारणा करायला पाहिजे की आता बरंच शेतीमध्ये प्रगती होते, कंपोस्ट खतावर परत लोक यायला लागलेत, शेणखत वापरावं असं म्हणून सांगायला लागलेत. तर अलीकडं अगदी माझा या आत्ताच 2023 मध्ये एप्रिलमध्ये आलेला अनुभव मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दरमहा जी कडधान्य घेतो ती टेस्ट करतो. तर ते मी कडधान्य आणले, 3-4 प्रकारचे मूग होते. त्यातले एक मूग होते, दाणा अतिशय सुंदर होता, कोरडा चावून खाल्ला तोही चवीला चांगला होता, भिजवला, छान भिजले आणि मोड काढायला ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मोड आले. मोड छान उभे सुंदर आले होते, कारण सुंदर मोड उभे यावे लागतात, तसे ते आले होते. परंतु मोड पाहिले त्यावेळेला त्या दाण्यांमध्ये साधारण 1-2 चमचे मी घेतले होते, त्यात जवळजवळ 10-15 असे मोड निघाले की अर्धा काळा, अर्धा पांढरा, अर्धा काळा, अर्धा पांढरा. म्हणजे माझ्या संपूर्ण लाईफमध्ये मी असा मोड कधीही पाहिलेला नव्हता. त्यामुळे मला तो शॉक वाटला. आणि दुसरं म्हणजे ते कडधान्य मी ज्यावेळेला शिजवलं त्यावेळेला इतर 3 नमुने जे होते मुगाचे, त्या तुलनेमध्ये हे शिजवल्यानंतर आकसले. म्हणजे गृहिणीचा अंदाज चुकतो की मी भाजी केले 2 माणसांना पुरेल तर ही मुगाची भाजी एका माणसाला पुरेल इतकीच झाली. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात ती टिकटिक वाजत होती की हे असं का झालं. आणि असंच बोलता बोलता एक माझी मैत्रीणच आहे, PhD केलेली आहे तिनं ऍग्रिकल्चर मध्ये, तर त्यांना मी विचारलं की असा मला अनुभव आला, हे काय. तर त्या म्हणाल्या छायाताई आता बदललंय सगळं, शेतकऱ्याने सुद्धा शिकायला पाहिजे की त्याने किती प्रमाणात त्याला शेणखत घालायला पाहिजे, तो नैसर्गिक खत वापरत असेल तर. आणि ती मात्रा जर त्याची चुकली तर हा असा प्रकार घडू शकेल. आणि त्यावेळेला मला एक हुरहुर अशी लागली की आमच्या संस्थेने चांगले मूग असून आम्ही ते नाकारले, मग त्या शेतकऱ्याचं काय झालं असेल. तर त्या मॅडम मला म्हणाल्या की यात काही झालेलं नाही, शेतकऱ्याला माहिती आहे त्याचं कुठं चुकलंय ते. त्यामुळे शेतकऱ्याने सुद्धा तिथं आपल्या लेवलवर सुधारणा करायला पाहिजे. तर ही सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, कंपोस्ट खतं ह्यांचे असे वेगवेगळे परिणाम होताना अनुभव येतो. परत एकदा सगळ्यांनी बसून अभ्यास करायची वेळ आलेली आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीत. सर, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा असे फसवणूकच म्हणूया आपण ग्राहकांची या अन्नपदार्थांच्या बाबतीत जेव्हा होते, तेव्हा त्या तक्रारी कुठे करायच्या असतात किंवा कशा करायच्या आणि त्याचं निवारण कसं केलं जातं? खरं म्हणजे ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी सध्या आपण पाहतो आहोत
ऑनलाईन जमाना आहे, आपण सगळेजण मोबाईल वापरतो, वेबसाईट्स वापरतो. तर FSSAIची जी वेबसाईट आहे, मी ग्राहकांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळी एखादी तक्रार करायची असेल त्यावेळी आपल्याकडं ऑनलाईन तक्रार करण्याचा एक मार्ग उपलब्ध आहे. त्याचबरोबर दुसरा, टेलिफोनद्वारे आपण FDA डायरेक्ट तक्रार करू शकता. अच्छा. FDA तक्रार करताना जो क्रमांक आहे तो आहे 1800-222-3655. या क्रमांकावर आपण तक्रार केल्यावरती 24 तास आमचे तक्रार निवारण केंद्रामध्ये तुमची तक्रार घेतली जाते, तिच्यावर प्रोसेस होते, ती संबंधित अधिकाऱ्याला पाठवली जाते. यासोबतच आपण FSSAIची जी वेबसाईट आहे त्यामध्ये पण तक्रार करू शकता. आणि ग्राहकांना मी सांगू इच्छितो की एक फॉस्कॉस म्हणून पोर्टल आहे, त्याच्यावरती जर आपण तक्रार केली, foscos.fssi.gov.in याच्यावर जरी तक्रार केली तरी या तक्रारींची निवारण होईपर्यंत पूर्ण तपासणी केली जाते, सॅम्पल्स घेतले जातात, ते सॅम्पल्स लॅबोरेटरीला पाठवले जातात आणि त्याच्या लॉजिकल एंडला शासनाच्या वतीने जातं. त्यामुळं जर ग्राहकांना तक्रार करायची असेल, काही शंका आली, तर ह्या 2 ऑप्शन चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तिसरा एक पर्याय, आपण FDAच्या कार्यालयांमध्ये पण जाऊ शकता, तिथे देखील जाऊन तक्रार देऊ शकतात, त्याच्यावरती देखील निवारण केलं जातं. कशा पद्धतीने निवारण होतं? काय आपण ज्यावेळी एखादा ग्राहक एखादी तक्रार करतो त्यावेळी जर त्या ज्या अन्न पदार्थाबद्दलची तक्रार आहे त्याचे आम्ही सॅम्पल्स घेतो, ते लॅबोरेटरीला पाठवून ते मानवी खाण्यासाठी हितकारक आहेत की नाहीत याची खात्री करतो. आमचे जवळपास, मला आठवतं यावर्षी आपण जवळपास 8,500 सॅम्पल्स काढलेले आहेत. आमची मोठ्या प्रकारे मोहीम दर महिन्याला सतत प्रत्येक ऑफिसर राबवत असतात. आणि याच्यातलं मग जर समजा चुकून काही सॅम्पल्समध्ये कमी जास्त आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते. ही कारवाई 2 प्रकारे होते. जर मानवी खाण्यास अहितकारक नसेल, म्हणजे ज्याने शरीरावर वाईट परिणाम होणार नसेल, तर त्याला दंड या प्रकारची शिक्षा केली जाते. परंतु जर खरोखर काही शरीराला धोकादायक असं वाटलं तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. अच्छा, म्हणजे इथपर्यंत आपण लॉजिकल एंडला जातो. मगाचा प्रश्न येतो की जर ठेल्यावर आणि मी ओपन जागी खायला गेले तर त्याचा काय नियम आहे? आता बघा, याच्यात मी परत एकदा जुनच माझा एक हे सांगेल की हळूहळू आपण बदलायला हवं. ज्याप्रमाणे आपण पहा, आता आजकाल पॅक्ड फूडचा आपण सगळे आग्रह धरतो. गावोगावचे साधे किराणा दुकानदार देखील आपण पाहिलं तर ते प्लास्टिकच्या किंवा योग्य पॅकिंगमध्ये आपल्याला सध्या माल देतात, त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं असतं. ते देखील नियम हळूहळू पाळायला लागले. आता शहरी घाईच्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेला ठेला आणि अगदी अस्वच्छ ठिकाणी काही खाणार असू तर खरोखर आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याची काळजी शासन कशी घेतोय हे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी हे छोटे ठेले किंवा कुठलेही छोटे वडापाव अशा प्रकारे तयार करणारी माणसं आहेत, यांचा जर उलाढाल कमी असेल, म्हणजे यांची विक्री कमी असेल, वर्षाला 12 लाखापेक्षा कमी त्यांची विक्री असेल, तर त्यांना आम्ही रजिस्ट्रेशन देतो. आमच्याकडे 2 प्रकार असतात, एक लायसन्स असतं, एक रजिस्ट्रेशन असतं. लायसन्स हे जो मोठा व्यापारी आहे, दुकानदार आहे, उत्पादक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही लायसन्सचा आग्रह धरतो. आणि छोटे छोटे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण रजिस्ट्रेशन देतो. लायसन्समध्ये आमचे थोडे नियम कडक असतात, त्यांच्यावरती आमचं लक्ष असतं. विशेषतः सगळ्या अन्न पदार्थांची पिरियडिकली अनालिसिस करून घेणं त्यांच्यावर सक्तीचं आहे. ते करतात की नाही हे आम्ही पाहत असतो. त्या तुलनेने रजिस्ट्रेशन असणारे जे छोटे लोक आहेत यांच्यावरती तेवढ्या प्रकारची बंधनं असत नाहीत. आपल्याला हाही एक अँगल बघावा लागेल की आपला देश अजून तितका पूर्ण विकसित झालेला नाही. काही गरीब व्यावसायिक असणार, त्यांना व्यवसाय तर करायला पाहिजे, मग त्यात फार अडकवताही येत नाही, पण त्याचबरोबर त्यांच्यावरती आम्ही नियमन पाळतो. आणि एक पुढाकार शासनाने असा घेतलेला आहे की हे जे सगळे छोटे ठेलेवाले देखील आपल्याला आजकाल बघा, इव्हन अनेक पाणीपुरीवाले तुम्हाला ग्लोव्ज वापरण्याची सुरुवात झाली. तर हे सगळं आम्ही त्यांना एज्युकेट करत असतो. आमच्याकडून ट्रेनिंग दिलं जातं. आमच्या अधिकारी संख्येने जरी कमी असले तरी आम्ही अनेक एजन्सीज नेमलेल्या आहेत आणि त्या एजन्सीज मार्फत त्यांचं वारंवार ट्रेनिंग घेऊन या देशाचीच एकूण फूड सेफ्टी सुधारवली जाईल या दृष्टीने प्रयत्न आपण करत असतो. हे प्रयत्न तर सातत्याने होत आहेत मंगलाताई. ह्यामध्ये जागृती होणं हे फार गरजेचं आहे. सर्वसामान्यांची आपण सगळेच त्याच्यामध्ये आलो
तर ही जागृती करण्यासाठी MGP कडनं काही विशेष प्रयत्न किंवा पावलं उचलली जातात का, किंवा काही कार्य केलं जातं का ह्यासाठी? हो, बऱ्यापैकी केलं जातं. म्हणजे कसं आता आपण आपल्या घरच्या घरी काही अशा टेस्ट आहेत की जशा मी आता तुम्हाला काही दाखवल्या, तशा त्या टेस्ट आपण घरच्या घरी करू शकतो आणि त्याची प्रात्यक्षिकं विशेषतः महिला मंडळात वगैरे आपण दाखवतो. त्याचप्रमाणे आमचे वर्षभर ग्राहक मंडळ हा उपक्रम चालू आहे. गेली बरीच वर्ष चालू आहे तो आणि कित्येक शाळांमध्ये चालू असतो. तर तिथे सुद्धा आम्ही कॅच देम यंग, म्हणजे त्या तिथे जी मुलं असतात किंवा मुली असतात विशेषतः की ज्या पुढे गृहिणी होणार आहेत, तर त्यांना सुद्धा हे आम्ही टेस्ट दाखवतो की बाबा अशा युजर्स टेस्ट तुम्ही करा आणि बघा की तुम्ही काय जे विकत घेताय किंवा स्वतःच्या हाताने काय स्वतःच्या पोटात ढकलताय ते चांगलं आहे ना, हे आम्ही नेहमी सतत सांगत असतो. आणखीन एक मी गोष्ट ह्याच्यामध्ये असं सांगेन जरूर की जे तयार मसाले, विशेषतः तयार मसाले वगैरे असतात, तर ते तयार मसाले शक्यतो आपण पॅकबंद घेतले पाहिजेत. जर ते तुम्ही लूज घेतलेत तर त्या लूजमध्ये भेसळ होण्याची चान्स किंवा शक्यता खूप जास्ती असते. आता तुम्ही म्हणाल की एखाद वेळेला की तो पॅक खूप मोठा आहे, मला एवढ्या मोठ्या पॅकची गरज नाही, खरंय. तर आम्ही उलटा त्यांना असं सांगतो की तुम्ही आजूबाजूच्या शेजारणी मैत्रिणी आहेत त्या वाटून घ्या, म्हणजे तुम्हाला ते चांगलंही मिळेल, स्वस्तही पडेल आणि म्हणजे ईट राईट जे आपण मगाशी बोललो त्याचा एक भाग सुद्धा आपण होऊ शकतो. ईट राईट ही केवढी सर्वव्यापी संकल्पना आहे. म्हणजे जिथे आपण महिन्याचं बजेट सुद्धा ठरवतो आहोत आणि जिथे कम्युनिटी बिल्डिंग ज्याला म्हणतो की हे मला एवढं नको असेल तर मी सगळ्यांची ते वाटून घेईन, तर हे सुद्धा कम्युनिटी बिल्डिंग जे खूप महत्त्वाचं ठरतं ते सुद्धा आपण करतो आहोत. सर, ह्यासाठी पॅक फूडचं जेव्हा आता मॅडमने सांगितलं की पॅक फूड घेणं हे आपण नेहमी हा पर्याय निवडावा, तर त्याच्यावर लेबल असणं हे काळाची गरज आहे आणि तो नियमही आहे मला वाटतं. पण सर, आधी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ह्या पॅक फूड खरं म्हणजे ही एक चांगली सुरुवात आपल्या देशामध्ये झालेली आहे. जिथं अगदीच घरगुती पदार्थ तयार केले जातात ते वगळलं तर आज 90% खाद्यपदार्थ हे पॅक फूडद्वारे उपलब्ध होत आहेत. पॅक फूडसाठीचं जे नियमन आहे, तर या नियमनाद्वारे म्हणजे हे जे रूल केलेले आहेत याच्यानुसार पहिल्यांदा म्हणजे आपल्याला मी ढोबळ मानाने सांगतो की त्या पॅक फूडमध्ये कोणता पदार्थ आहे. म्हणजे धान्य असेल, कडधान्य असेल तर ते असतंच आहे, परंतु वेफर्स असतील, एखादी शेव असेल, एखादा खाद्यपदार्थ असेल तर त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत, म्हणजे ते कशापासून बनवलेलं आहे, ते गव्हाचं पीठ आहे की त्यात मैदा आहे, त्यात कुठले पदार्थ आहेत हे एक स्पष्ट केलेलं असणं कंपल्सरी आहे आणि त्याचा आम्ही आग्रह धरतो, त्याची काळजी घेतो. त्याचबरोबर त्यामध्ये ट्रान्स फॅट्स आहेत का. आपण अनेक जण आता कोलेस्ट्रॉलबद्दल खूप जागरूक झालेलो आहोत. साखर किती प्रमाणात आहे, मूळची पदार्थातली साखर चालू शकेल, परंतु जर जास्त साखर घातली असेल तर ती किती घातलेली आहे, मीठ त्याच्यामध्ये जर ॲडेड सॉल्ट असेल तर ते किती टाकलेलं आहे. याचबरोबर तो पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून किती कॅलरीज मिळणार आहेत. तो एक 100 ग्रॅम त्याचं ॲव्हरेज असं केलेलं आहे की एखादा पदार्थ 100 ग्रॅम किंवा एक सर्विंग केलं तर किती कॅलरीज मिळू शकतात. त्याचबरोबर तो जो पॅक आहे त्या पॅकमध्ये किती ग्रॅम पदार्थ आहे, तो कमी असता कामा नये, जास्त असतं नॉर्मली होत नाही, परंतु कमी तर मुळीच असता कामा नये. या प्रकारची सगळे सविस्तर त्या पॅकवर असतं. मी ग्राहकांना हाच आग्रह धरेन की हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण या प्रकारचं पॅकिंग असणाऱ्या पदार्थांकडे जायला हवं, म्हणजे आपल्याला फूड सेफ्टीची एक खात्री मिळू शकते आणि आपण त्या प्रकारची जर काळजी घेतली तर हळूहळू आपण नॅशनल लेवलला फूड सेफ्टीमध्ये सक्सेसफुल होऊ. अन्न भेसळीपासून ते हळूहळू आपली चर्चा इथपर्यंत आली की सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक, की आपल्या घरात जे अन्न येतं किंवा पदार्थ येतात वेगवेगळे ते चांगले कसे असतील आणि ते चांगले खाऊ कसे आपण, इथपर्यंतची सगळी चर्चा आपण केली. सर, ह्या सगळ्यात बजेटिंगचं आपण जे म्हटलं, पण काही वेळेला हे पदार्थ थोडे महाग वाटण्याची शक्यता आहे माझ्या बजेटचा जर विचार केला तर मग कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची? मी याबाबत एवढंच सांगेन की आपले जे काही सॅलरीज असतात किंवा आजकाल आपण वेजेस देखील आहेत, याच्यामध्ये महागाईचा विचार करून तसं पाहिलं तर जो कुठला समाज घटक आहे त्याला बऱ्यापैकी त्याच्या
मेहनताना जो मिळतो, आपण पाहिलं नोकरदार माणसांचं विशेषतः, जर एक 50,000 रुपये पगार असेल किंवा 25,000 रुपये पगार असेल, तर त्याच्या किती टक्के पैसे आपण रोजच्या गहू आणि तांदळासाठी देतो किंवा कडधान्यासाठी देतो, याच्यावरती सगळ्यांनी विचार करावा, हे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आग्रहाने सांगतो. बघा, सरासरीने 3-4 जणांचं कुटुंब असेल तर एक 10-15 किलो धान्य वापरलं जातं, गहू, तांदूळ, ज्वारी प्रकारचं, आणि एक 2 ते 3 किलो डाळी असतात. आपण कितीही भाव म्हटलं, चांगलं अन्न म्हटलं, तरीही 50 रुपये किलो भाव धरला आपण, तरी हार्डली एक 500 ते 1000 रुपये आपले धान्यावरती जातात आणि हार्डली 200, 300, 400 रुपये कडधान्यावर जातात. आपण ज्यावेळी मी आपल्याला सगळ्यांना आग्रह करतो की आपण रेसिड्यू फ्री अन्नपदार्थांसाठी आग्रह धरा दुकानात किंवा सेंद्रियसाठी धरा, हे कायम तक्रार केली जाते की ते महाग असतात, परंतु कितपत महाग असतात आपण जर नीट पाहिलं तर असं काही नाही आहे की ते हे 50 रुपये किलो आणि ते 500 रुपये किलो आहे. खरं. किरकोळ फरक आहे. आणि जर आपण असाच जर म्हणायला लागलो तर त्या शेतकऱ्यांनी देखील मग का पिकवावं? जर त्यांना ते मिळणार नसेल तर त्यांनी का पिकवावं? त्यांना काही जर आपण प्रोत्साहन देणार नसू. म्हणून मी म्हणेन की ग्राहकांनी याच्यामध्ये आता स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा, थोडीशी किंमत जास्त द्यायलाच हवी, आणि त्याच्या बदल्यात मग मी असं विचारतो की पुढे जाऊन तुम्हाला जे औषधांवरचा खर्च कमी होणार आहे, मग तो तुम्ही सांगत आहात का की आमचा औषधांवरचा नंतर खर्च कमी? त्यामुळे आहे ना, आपण थोडी स्वतःमध्ये हा बदल करून पुढे जायला. खूप महत्त्वाचे हे सगळे घटक आहेत ज्याच्याबद्दल आपण बोललो, पण आता आपली चर्चा अगदी समाप्तीच्या दिशेने आली. आपण इतक्या वेगवेगळ्या घटकांवर चर्चा केली आणि आता आपला हा कार्यक्रम इथेच समाप्त करायची वेळ झाली. खरं तर खूप बोलता येण्यासारखं आहे, पण एका तासात जेवढं आपल्याला शक्य झालं तेवढं आपण बोललो. जाता जाता मला तुम्हाला तिघांनाही विचारायचं आहे की अन्न सुरक्षा, अन्न भेसळ या संदर्भात आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो? अगदी जाता जाता थोडक्यात सांगा. मॅडम, तुमच्यापासून सुरू करते. गृहिणी म्हणून मी सांगेन की कायम आपले डोळे उघडे असले पाहिजेत. जेव्हा कुठला अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये येतो, मग फळं असतील, भाजी असतील, अन्नधान्य असेल, बाबा ते योग्य आहे की नाही त्याचे युजर टेस्ट म्हणून मी काहीतरी बघितलं पाहिजे, केलं पाहिजे. तर एक मी साधी छोटी टेस्ट तुम्हाला सांगते की हळदीसारखा जो पदार्थ आपण रोज प्रत्येक पदार्थामध्ये तो आपण घालतो, पण ती हळद त्याच्यामध्ये घातक अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. मग ते कसं ओळखायचं? तर त्याच्यामध्ये आपण एक कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड घातले. ऍसिड घातल्यामुळे त्याचा रंग बदलला, तो काळपट झाला. पण म्हणजे हळद चांगली असो की अशुद्ध असो त्याचा रंग बदलणारच आहे. मग प्रत्यक्ष परीक्षा कुठे सुरू होते तर मी त्याच्यात जेव्हा पाणी घालीन आणखीन त्यावेळेला मी ह्याच्यात पाणी घातल्यानंतर त्याचा रंग परत पिवळा झाला. जेव्हा तो रंग परत पिवळा होतो याचा अर्थ ही हळद चांगली आहे. अशा ह्या युजर टेस्ट आहे. खरं आहे. मी पुन्हा एकदा सांगते की सगळ्या शाळेतल्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या शाळेत आपण शिकलेलो आहोत. परत बॅक टू स्कूल हे महत्वाचं आहे. छान. मॅडम, तुम्ही काय सांगाल? रोज आपल्याकडं अन्न शिजवण्यासाठी वेगवेगळे घटक पदार्थ आपण घेतो. तर हे घटक पदार्थ घेताना आपण शेजारच्या वाण्याकडं म्हणजे रिटेलर्सकडे जातो आणि ते आणतो. आपण ते पॅकेट घरी आणल्यानंतर ज्या वेळेला उघडतो त्यावेळेला आपल्याला त्यात जर काही दोष आढळला, म्हणजे त्यात समजा टोके असतील, किडे असतील किंवा दाण्यांमध्ये फरक असेल किंवा समजा पोहे आणले तर पोह्यात भरपूर चुरा असेल, तर आपण ते चाळून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण ते पॅकेट त्यावरच्या लेबल सहित परत त्या दुकानदाराकडे नेऊन पोचवलं पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे मी ह्याचं योग्य मूल्य मोजलेलं आहे किमतीमध्ये, तर मला त्या बदल्यात तसाच माल मिळाला पाहिजे. हा आग्रह आपण धरणं फार गरजेचं आहे. आणि जर सगळे आपले प्रेक्षक हे असं करतील आणि अंमलबजावणी करतील तर खूप मोठा बदल घडू शकेल. खरं अर्थाने. सर, काय सांगाल तुम्ही? आपण पाहिलं तर फूड सेफ्टीच्या दृष्टीने जी काही रेग्युलेशन्स आलेली आहेत ह्या सगळ्यांचा परिपाक आपण ज्यावेळी खरेदी करू त्यावेळी तो जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाकडून जे अन्नपदार्थ तुम्ही घेणार आहात त्या अन्नपदार्थांवरती त्या प्रकारचं पूर्ण लेबलिंग आहे का, ही एक फक्त आपण साधी काळजी घेतली तरी आपले पुढचे बरेच प्रश्न संपतील. कारण तो जो विक्री करणारा आहे त्याला एकदा FSSAIचं लायसन्स असेल तर त्याला रूल्सने तो बांधील आहे. त्यामुळं कुठल्याही तक्रारीचा ट्रेस करणं आणि त्याच्यावर कारवाई करणं हे प्रशासनाला सोपं जाईल. त्यामुळं आपण त्या सेफ्टी नेटमधल्या मंडळींच्याकडून खरेदी विक्री करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे.
क्या बात आहे. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात थांबूया. अन्नाशी संदर्भात जे जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरं खरं तर आपल्या घरातच दडलेली आहेत. पण समजा ती उत्तरं सापडत नसतील तर वेगवेगळ्या संस्था आणि आपलं शासन आपल्या मदतीसाठी कायमच तयार असतं. त्यांच्याकडे जाणं फक्त गरजेचं आहे. आणि मॅडम म्हणाल्या तसं की डोळे उघडे ठेवून आपण काय खातोय, कशाची निवड करतोय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार. आणि तुम्ही तिघही आजच्या कार्यक्रमात आलात आणि इतकी बहुमूल्य माहिती आम्हाला दिलीत. तुमचे सुद्धा दूरदर्शनच्या वतीने मनापासून आभार मानते. आभार.